सर्वांना वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा। ज्या महिला वटपौर्णिमा साजरी करतात त्यांनी घरामध्ये वडाची फांदी आणून त्याची पूजा करण्यापेक्षा एक झाड जे आहे वडाचं ते वटपौर्णिमे दिवशी लावावं आणि त्याचं पालन पोषण करावं। ही अनोखी वटपौर्णिमा जी आहे ती आपण सगळ्यांनी साजरी करावी। खरं तर आजपर्यंत आपण पाहिलं असेल की जशी सत्यवानाची सावित्री आपल्याला समजली तशी ज्योतिबाची सावित्री सुद्धा आपल्याला समजलेली आहे आणि म्हणूनच सत्यवानाच्या सावित्रीचा जयघोष हा वर्षातून एकदा म्हणजे वटपौर्णिमेला केला जातो, परंतु ज्योतिबांची जी सावित्री आहे ती मात्र प्रत्येक महिलेच्या हृदयात आहे। कारण आता सगळ्या मुली शिकायला लागल्या आहेत, प्रगती करायला लागल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी आज महिला जी आहे ती उच्च स्थानावर काम करते आणि म्हणूनच या वटपौर्णिमेच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांनाच सांगेन की जशी वटपौर्णिमा आपण साजरी करतोय तसंच हा महिलांचा सण आहे म्हटलं जातं, परंतु तो फक्त सुवासिनी महिलांचाच आहे असं कधी म्हटलं जात नाही, परंतु तसं बिंबवलं जातं। माझं सगळ्यांना आव्हान आहे की ज्या विधवा महिलांना आपल्या पतीसाठी ही पूजा करावीशी वाटते त्या विधवा महिलांनीही वटपौर्णिमेची पूजा पुढाकार घेऊन आवर्जून करावी।